नांदगाव पेठ पासून काही अंतरावरच दौलत हे गाव आहे। या गावात अंजनाबाई भगवान वानखडे नामक एक म्हातारी राहत आहे। रविवारी रात्री तिच्या घरी शॉक सर्किट झाल्यानं संपूर्ण घर हे जळून खाक झालं। त्यामुळे ती आता उघड्यावर आली आहे। त्याच्यात गोल जळले, आपला लोवा जळला, त्याच्यात आता आपले कपडे लत्ते जळले, भांडे जळले आणि त्याच्यात अनास फनास पूर्ण मोकळे झाला ना। आता राहायची सोय नाही याच्यात, आता काय करायचं, खायची सोय नाही, एक भांड नाही राहिलं समजा येतले स्वयंपाक पाण्याले 5-6 हजार रुपये त्याच्यात आपले जळले गेले। आता काय करा काय नाही हे आपल्याला काही समजून नाही राहिलं। आता हे करायला पाहिजे, आता पटवारी गिटवारी ते सगळे आता जमलं ना। तिच्याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे। एवढं जळलं तर सांगा आता तुम्ही, हे अनाज पाणी सर्व जळलं ना। पैसा आदला, कपडा लत्ता नेसाले साडी नाही आहे मध्ये, कुठं जाय आले। चादरा जळल्या 1200 रुपयाच्या माल्या, हे गहू जळले पोथभर, कट्टभर तांदूळ जळले, हे भांडे कुंडे मीटर जळलं, सारे टीन खराब झाले माले। सांगा काय करू आता, लोहा जळला सगळं। या आगीमध्ये घर हे संपूर्ण जळाले असून घरात असलेले गहू, तांदूळ आणि रोख रक्कमही तसेच भांडे, कपडे आणि घरातील साहित्य हे सर्व आगीच्या विळख्यात सापडलं आहे। एक कट्ट तांदूळ होते, 6000 होते, साड्या होत्या, आरसा होता, कोठीभर गहू होते अधिक, आणि हे मीटर जळलं, प्याचे भांडे लत्ते कपडा सर्व जळला। मीटर 6000 रुपये होते ते जळले। त्यामुळे तिच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे। हे दोनोदीचं रहिवासी आहे अंजनाबाई भगवान वानखडे, त्यांचं मीटर शाटून आग लागली, तर त्यामुळं पूर्ण घर जळलं, नुकसान झालं। कपडे, जेवणाचं सगळं सामान, हे अनाज, गहू, तांदूळ, भांडे गुंडे सगळंच जळलं। राहायची सोय काही नाही आहे, पैसे जमून ठेवले ते मजुरी, हातमजुरी ते सगळं जळून गेलं, तर ते काहीच नाही राहिलं। आता त्याचे एवढी कशी आर्थिक सहायता करायला पाहिजे पटवारी आपलं हे तहसीलदारानं, त्याला घर राहायची व्यवस्था करून द्यायला पाहिजे। कारण का आता पटवारी येऊन गेले, त्यानं नेलं हे लिहून, पण आता ते राहतील कुठं हे त्याचं, आता त्याला राहायला घरच नाही आहे। एखादी रूम जर त्याला बांधून दिली तर राहतील, त्याचं खायचं, जेवणाचं, खायचं सगळं सामान पूर्ण जळून गेलं। विदर्भ न्यूज करिता शफिक अहमद।